दरम्यान पुण्यामध्ये उद्या महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। बारामती, पुणे, शिरूर मतदारसंघातील पदाधिकारी यासाठी उपस्थित असतील। मंत्री चंद्रकांत पाटील पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार असल्याची माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? महायुतीचा या ठिकाणी एक बैठक होणार असल्याचं कळत आहे पुण्यामध्ये, काय अपडेट्स आहेत या बैठकीविषयीचे? पुणे जिल्ह्यातील पुणे लोकसभा, शिरूर आणि बारामती हे जे प्रमुख 3 मतदारसंघ आहेत, या मतदारसंघातले जे महायुतीचे समन्वयक आहेत त्यांची उद्या बैठक आहे। उद्या दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। या समन्वयक समितीचे जे प्रमुख आहेत चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। प्रामुख्यानं बारामती आणि शिरूरमध्ये आपण पाहिलं की महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे असंही म्हणता येणार नाहीये, कारण की बारामतीमध्ये अंकिता पाटील यांनी विरोध केलेला आहे। विजय शिवतारे शिवसेनेचे आहेत, त्यांनी कुठेतरी अजित पवार यांच्या म्हणजे सुनेत्रा पवार यांना विरोध दर्शवलेला आहे। आणि तिकडे शिरूरमध्ये महायुतीला अद्यापही उमेदवार सापडलेला नाहीये आणि त्याचमुळे या सगळ्याची बैठक आहे ती उद्या चंद्रकांत दादा पाटील हे घेणार आहेत। जवळपास 5 ते 6 तास ही बैठक तिन्ही मतदारसंघातल्या समन्वयकांशी ते साधणार आहेत। महायुती सोबतच जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा चंद्रकांत दादा पाटील हे चर्चा करणार आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता चंद्रकांत पाटील हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। नेमका बैठकीमध्ये कशा पद्धतीचा आढावा घेतला जाणार आहे याची माहिती सुद्धा पत्रकार परिषदेमधून दिली जाईल। मात्र उद्याच्या बैठकीमध्ये शिरूरचा उमेदवार किंवा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा जो काही सामना, शिवसेना असा जो सामना आहे तो सामना, यामध्ये वाद आहे तो शमणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतात आणि त्यामुळे उद्या होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।